महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे। विशेष म्हणजे पुण्यात याच्या घटना अधिकच घडत आहेत। त्यातच सायबर गुन्हेगारीचे प्रमाण अधिकच आहे। या पार्श्वभूमीवरच महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत मोठी घोषणा केली आहे। नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यालयाअंतर्गत मध्यवर्ती पुरावा व्यवस्थापन कक्षाचे उद्घाटन रविवार दिनांक 10 मार्च रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात करण्यात आले। यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण देशाला मार्गदर्शक ठरेल असे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यालयाअंतर्गत मध्यवर्ती पुरावा व्यवस्थापन कक्ष उभारण्यात आले आहे। यावेळी NRI पोलीस ठाणे व तळोजा पोलीस ठाणे येथील पुरावा व्यवस्थापन कक्षाचे देखील ऑनलाईन प्रणालीद्वारे उद्घाटन झाल्याचे त्यांनी सांगितले। या कार्यक्रमास आमदार गणेश नाईक, आमदार मंदाताई म्हात्रे, आमदार महेश बालदी, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सह आयुक्त संजय एनपुरे, कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर महेंद्र कल्याणकर, नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी किसन जावळे, अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे, माजी खासदार संजीव नाईक आदी मान्यवर उपस्थित होते। मध्यवर्ती पुरावा व्यवस्थापन कक्षाचे उद्घाटन झाल्यानंतर मान्यवरांकडून या कक्षाचे कामकाज, केस पेपर रूम, रेकॉर्ड कक्षाची पाहणी तसेच ई-पैरवी कक्षाचे कामकाज, सायबर सेलच्या कामकाजाची पाहणी करण्यात आली। कार्यक्रमस्थळी विविध प्रकल्पांचे स्टॉल उभारण्यात येणार आहेत। यामध्ये डायल 112, आय बाईक, यथार्थ, नेलन सिस्टीम, जागरूक नवी मुंबईकर, सायबर FIU, ह्युमन हेल्प डेस्क, ट्रॅफिक हेल्प डेस्क स्टॉलचा समावेश होता। गुन्ह्यातील मुद्देमाल हा पोलीस ठाण्यातील मुद्देमाल कक्षामध्ये ठेवला जात असतो, परंतु पोलीस ठाण्यात पुरेशी जागा नसणे, मुद्देमाल खराब होणे, ओला होणे यासारख्या अनेक समस्यांमुळे मुद्देमाल योग्य पद्धतीने न्यायालयात सक्षम सादर करण्यात अडचणी निर्माण होत असत। हा सर्व मुद्देमाल पोलीस ठाण्यातून स्वतंत्र ठिकाणी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ठेवल्यास जागेची, वेळेची व मनुष्यबळाची बचत होऊ शकते। या उद्देशाने नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती पुरावा व्यवस्थापन कक्षाची संकल्पना राबवण्यात आली असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। सर, जे सेंटर आपण चालू करण्यात आलेलं आहे काय टेक्निकली फायदा होणार आहे, लॉंग टर्म कसं बेनिफिट होणार पोलिसांना? पोलिसांचा एक सर्वात महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे कन्व्हिक्शन प्राप्त करणे। कुठलाही गुन्हा जर दाखल झाला तर जो कंप्लेनंट असतो त्याला न्यायाच्या दृष्टिकोनातून आरोपीला, गुन्हेगाराला ही शिक्षा होणं खूप महत्त्वाचं असतं। तर त्यासाठी माननीय उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या आदेशानुसार एक मिशन कन्व्हिक्शन महाराष्ट्र पोलिसांनी राबवित आहेत अनेक वर्षांपासून। आणि या मिशन कन्व्हिक्शनमध्येच आपण काही नवीन गोष्टी इंट्रोड्यूस केलेल्या आहेत, ज्यामध्ये नेल्सन सिस्टम आहे, इन्व्हेस्टिगेशन बाईक आहे, यथार्थ सिस्टम आहे, ई-पैरवी सिस्टम आहे। आणि ह्याचाच एक ॲडिशनल गोष्ट जी आपण आता सुरू केलेली आहे ती म्हणजे एव्हिडन्स मॅनेजमेंट सेंटर आणि एव्हिडन्स डिस्पॅच व्हॅन। बेसिकली आपला जो मुद्देमाल असतो, जो काही घटनास्थळावरून आपण जे दुवे आपण गोळा करत असतो ते सायंटिफिक पद्धतीने गोळा केल्यानंतर त्याचं पॅकिंग, सीलिंग हे सायंटिफिक शास्त्रोक्त पद्धतीने केल्यानंतर त्याची जी मूव्हमेंट असते, त्याची जी चेन ऑफ कमांड असते, ती चेन ऑफ कमांड अबाधित ठेवून जे आपण त्याचं प्रेझर्वेशन असतं या मुद्देमालाचं, ते या एव्हिडन्स मॅनेजमेंट सेंटरमध्ये केंद्रीय पद्धतीने अख्ख्या नवी मुंबईसाठी आपण 2 असे एव्हिडन्स मॅनेजमेंट सेंटर्स तयार केलेले आहेत। एक पनवेलमध्ये आणि एक NRIमध्ये, जिथे कोर्ट कॉम्प्लेक्सेस आहेत त्याच्या शेजारी, पनवेल कोर्ट कॉम्प्लेक्सच्या शेजारी पनवेलचं आणि बेलापूर कोर्ट कॉम्प्लेक्सच्या शेजारी NRIचं, असे 2 आपण मोठे एव्हिडन्स मॅनेजमेंट सेंटर्स सुरू केलेले आहेत, ज्यामध्ये हे जितकेही दुवे आपण एकत्र केलेले आहेत ते अगदी योग्य पद्धतीने रोज, रॅक्स, लेवल्स आणि क्रेट्सच्या स्वरूपामध्ये इझिली ॲक्सेसिबल QR कोड च्या माध्यमातून जे प्रिझर्व होतील आहेत अशा स्वरूपाचे हे आपण मुद्देमाल आपण या ठिकाणी प्रिझर्व करणार आहोत। आणि त्यासोबतच जी एव्हिडन्स डिस्पॅच व्हॅन आहे, जे प्रत्येक पोलीस स्टेशनचे कर्मचारी ठाण्याला, चरईला फॉरेन्सिक सायन्स लॅबॉरेटरीला किंवा कलिना फॉरेन्सिक सायन्स लॅबॉरेटरीला प्रत्येक पोलीस स्टेशन आपले कर्मचारी पाठवायचे परीक्षणाकरता,
ते सुद्धा चेन ऑफ कस्टडी मेंटेन करून ती ही अशी एक एव्हिडन्स डिस्पॅच व्हॅन तयार केलेली आहे, जी एक सिंगल व्हॅनच सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचा रिप्लेसमेंट राहील आहे. थोडक्यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करून ह्या सर्व गोष्टींचं प्रिझर्वेशन शास्त्रोक्त पद्धतीने आपण करीत आहोत आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची सुद्धा आपण बचत करीत आहोत. सर, गेल्या वर्षभरात आपण विविध उपक्रम या पोलीस आयुक्तालयामध्ये राबवलेत. नेल्सन सिस्टमपासून ते ई पैरवी आणि या सगळ्या गोष्टी आणि आजचे हे 2 उपक्रम. या सर्व उपक्रमासाठी शासनाकडनं किंवा गृह विभागाकडनं आपल्याला काही आर्थिक मदतीची मिळते का नाही मिळत आहे? सो सुरुवातीला बेसिकली आपण पायलट स्वरूपामध्ये काही गोष्टी आपण सुरू केलेल्या आहेत. काही त्यामध्ये शासकीय फंड होता, काही लोकांचा सहकार्य आणि सहभागसुद्धा त्या काही इनिशिएटिव्हमध्ये CSRचा सुद्धा पार्ट होता. पण ॲज अ प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट आपण आता हे सिद्ध केलेलं आहे अनेक महिन्यांच्या ऑपरेशन्स नंतर की हे सर्व जे इनिशिएटिव्ज आहेत हे यशस्वीरित्या आपण व्यवस्थितपणे रोल आउट करू शकतो. म्हणून माझ्या मते आपण बघितलं असाल की माननीय DCM सरांनी आणि DGP मॅडमनी या गोष्टी आपल्याला महाराष्ट्राच्या इतर युनिट्सपर्यंतही पोहोचवण्याचा सर्व पोलीस स्टेशनच्या समोर जे वाहनं पडलेली असायची, मात्र तुम्ही त्याला एक सेंट्रलायझेशन केलेलं आहे. ते अभियान कशासाठी? सो ह्या आपले जे वाहनं ज्यांनी ॲक्च्युली डिफेसमेंट होतं पोलीस स्टेशनचं खरं जे आपल्याला लोकोपयोगी फ्रेंडली पीपल फ्रेंडली पोलीस स्टेशन वाटायला पाहिजे, त्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये जर आपण बघितलं तर एवढा कचरा आपण त्या परिसरामध्ये आपल्याला दिसतो. गाड्याच गाड्या आणि गंजलेल्या गाड्या, धूळ खात असलेल्या गाड्या किंवा आतमध्ये पण तो मुद्देमाल इतक्या मोठ्या प्रमाणावर हा मुद्देमाल ठेवलेला असतो, जो म्हणजे ऑलमोस्ट आय वुड से की खूप दाटीने ठेवलेला असतो, ज्याला शोधणं पण अत्यंत डिफिकल्ट होत असतं. तर आता ह्या सर्व मोहिमेमुळे पोलीस स्टेशनचा संपूर्ण परिसरातल्या सर्व गाड्या आपण तळोजाच्या सेंट्रलाइज्ड मुद्देमाल सेंटर म्हणजे एव्हिडन्स मॅनेजमेंट सेंटर जे आहे तळोजाचं आउटडोअरचं, त्या ठिकाणी जवळजवळ 50,000 स्क्वेअर फुटावर आपण तिथलं तळोजाचं हे एव्हिडन्स मॅनेजमेंट सेंटर तिथे पण केलेलं आहे. तिथे सर्व प्रकारच्या गाड्या आणि जे बाह्य स्वरूपाचे जे मुद्देमाल असतात ते त्या ठिकाणी अगदी सायंटिफिक पद्धतीने त्या ठिकाणी त्याची जोपासना करणार आहोत. आपण जो पदभार स्वीकारल्यापासून कन्व्हिक्शन रेट वाढवण्याचा जो सातत्याने प्रयत्न करत आहात आणि त्या दृष्टीने जे नवीन उपक्रम आपण राबवतात, याची दखल ही राज्य शासनाने किंवा गृह विभागाने घेतली आहे का? आणि जसं की नेल्सन सिस्टम आपण वर्षभरापूर्वी राबवली, पण इतर पोलीस आयुक्तालयांमध्ये अजून या प्रकारचे उपक्रम राबवताना दिसले जात नाहीत. तेच आता जे आपण यशस्वीरित्या राबवलेले आहेत त्याला एक प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट म्हणून, एक पायलट म्हणून आपण यशस्वी करून दाखवले आहे. त्या संदर्भातले आपले फॉर्मल रिपोर्टसुद्धा आपण DGP ऑफिसला पाठवलेले आहेत. आणि जसं DCM सरांनी सांगितलं आणि DGP मॅडमनी सुद्धा सांगितलं की हे सर्व आता इनिशिएटिव्ज आपण महाराष्ट्रामध्ये पसरवण्याचा, इतर युनिट्समध्ये नेण्याचा प्रयत्न करणार आहे. शिवसत्ता टाइम्ससाठी दीपक कांबळे, नवी मुंबई. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.